यावेळी शताब्दी महोत्सव आपण केला तेव्हा मी गावानेच संपूर्ण लक्ष दिलं आणि बऱ्यापैकी डागडुजी बिल्डिंगची केल्यानंतर परत आता थोड्या त्या पद्धतीच्या कामाची आवश्यकता आहे म्हणून त्या माझ्याकडे आल्या असतील की मी लक्ष घालावं. आता अनेकांनी लक्ष घातलं नाही म्हणून त्या माझ्याकडे आल्या, ते आधी माझ्याकडे आला ते मला माहीत नाही, परंतु मी जबाबदारी समजून इथे आज उपस्थित आहे. आणि जी परिस्थिती मी बघितली की शिक्षकांच्या डोक्यावर प्लास्टर पडतंय, विद्यार्थ्यांच्या पडतंय, वर्गांमध्ये कितीतरी 6-6 इंचाचं पाणी साचलं आहे. ते पाणी भिंतीतून येतंय, स्लॅबमधून येतंय, खालच्या वर्गात पाणी जातंय. एका क्लासरूममध्ये 2-2 वर्ग शिकवायला लागताय. आज एवढं वैभव आपल्या गावाचं आहे, म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर एवढं नाव आहे, आणि कशामुळे या विद्यालयाकडे हायस्कूलकडे दुर्लक्ष केलं जातंय हे मला कळत नाही. माझी नम्र विनंती आहे, मी आताच प्रांत साहेब काकडे साहेबांशी बोललो, ते पण 1-2 दिवसात सीओना घेऊन इथे व्हिजिट करतायत. पहिलं तर इथे नगरपालिकेला पूर्ण वेळ सीओ अपेक्षित आहेत, आणि यासाठी गाव कशामुळे शांत बसू नये, मागणी का करत नाही मला कळत नाही. पूर्ण वेळ सीओ एवढ्या मोठ्या शहरासाठी असले पाहिजे. तात्काळ या गोष्टीकडे लक्ष सर्वांनी दिलं पाहिजे. फारच विदारक परिस्थिती आहे. या ठिकाणी 10वी-12वीची परीक्षा असते. त्या 10वी-12वी परीक्षेच्या वेळी जर काही हादसा झाला तर याची जबाबदारी कोण, याचे जबाबदार कोण राहणार? ही पद्धतच झाली. हादसा होऊ द्यायचा आणि मग शोक व्यक्त करायचा, श्रद्धांजली करायची, आणि मग सगळ्यांनी प्रतिक्रिया द्यायच्या वगैरे वगैरे, आणि मग अनुदान घोषित करायचं. एका जीवाची किंमत 5 लाख रुपये लावायची. ही पद्धत झाल्यासारखं, एक नियम झाल्यासारखं सध्या सुरू आहे. मी दुःखी आहे हे सगळं चित्र बघून की एवढं मोठं वैभव, आपली मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक संस्थेसाठी पहिल्यांदा खर्च केले पाहिजे, पहिल्यांदा त्यासाठी काहीतरी अनुदान सरकारने दिलं पाहिजे. यासाठी सरकारने लक्ष द्यावं. प्रांत साहेबांनी स्वतः जातीने या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो नगरपालिकेने, आणि लवकरात लवकर या संदर्भात काय करता येईल अशी कार्यवाही सरकारने करावी. प्रॅक्टिकल होत नाही. प्रॅक्टिकल एवढं महाग सामान कोणत्या स्कूलमध्ये नाही. प्रॅक्टिकलच्या रूममध्ये त्या ठिकाणी एवढं महाग सामान आहे, ते खराब होत आहे. बेंच खराब होत आहेत, टेबल खराब होत आहेत, खिडक्या खराब होत आहेत. मग आता पूर्ण याचा सत्यानाश व्हायची वाट प्रशासन बघतंय की काय, असा प्रश्न निर्माण होतो. आता मी उघडपणे यासाठी हे सगळं बोलतोय की आता लोकसभा आटोपली, आता लोकसभेसाठी महाराज प्रयत्न करतायत, हा विषय बंद झालाय, म्हणून मी आता अशा कामांकडे लक्ष परत द्यायला सुरुवात केली आहे. मी एक गावाचा नागरिक, आणि माझ्याकडून काही अपेक्षा असतील तिथे मी जाऊन माझी भूमिका मांडत असतो, धर्मकार्यासोबत समाजकार्य या उद्देशाने आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. यामध्ये पक्ष आणि वेगळे वेगळे कोणते विषय न आणता प्रत्येकाने याकडे लक्ष देऊन हे काम पटकन कसं करता येईल याची काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि त्याआधी हे सगळं करावं, उद्रेक व्हायच्या आधी. मला काही पालकही भेटले, ते आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. मी शिक्षकांशी या बाबतीत संवाद केला, शिक्षकांनाही मी काही सूचना केल्या. हे आंदोलन वगैरे हे होण्याच्या आधी काहीतरी कार्यवाही व्हावी अशी मला अपेक्षा आहे. सरकारने पण लक्ष द्यावं, प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, आणि लवकरात लवकर या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो.